नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीची जी आपली घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1 होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं गणित भाग 2ची आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर गणित भाग 1ची आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 बघूया, गणित भाग 2चा व्हिडिओ जो बघूया, भूमिती. तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या घटक चाचणीमध्ये नक्की याचा उपयोग होईल आणि ह्यासारखे प्रश्न तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतील. आता बघा, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात असं विचारलं. आता समजा एखादा रेषाखंड दिला आहे योग्य पर्याय निवडासाठी. समजा एखादा रेषाखंड दिलेला आहे, तर एखादा रेषाखंड दिला ए बी, तर त्याला मध्यबिंदू म्हणजे बरोबर मधला बिंदू हा एकच असणार आहे. त्यामुळे एका रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. आता समजा दोन रेषा आहेत, त्यांना एका छेदिकेनं छेदले, तर एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर एकूण किती कोण तयार होणार आहेत? तर 8 कोण तयार होणार आहेत. दोन रेषांना जर एका छेदिकेनं छेदलं तर 8 कोण तयार होणार आहेत, म्हणजे 1 आणि 8. आता बघा, याच्यामध्ये एक्स वाय झेड हे बिंदू एकरेषीय आहेत. एक्स वाय बरोबर 17, वाय झेड बरोबर 8. तर एक्स झेड किती ते काढा. आता परीक्षेत 1 मार्काला तुम्हाला असं दिलेलं असेल, एक्स डॅश वाय डॅश झेड, कारण एकच सोडवण्यासाठी येईल. तर पूर्ण एक्स झेडमधलं अंतर किती असणार आहे? एक्स झेड बरोबर एक्स वाय अधिक वाय झेड. एक्स वाय अधिक काय असणार आहे? वाय झेड. मग एक्स वाय किती दिलेला आहे बघा? 17, आणि वाय झेड किती आहे? 18. म्हणजे 17 आणि 18 किती येणार आहे सांगा? 25. तर दुसरी शक्यता तुम्ही लिहित बसू नका. एक गुणांसाठी अशी एकच शक्यता विचारली जाईल. 17 आणि 8 किती येणार आहे? 25. म्हणजे एक्स झेडमधलं अंतर किती येणार आहे? 25. आता बघा, त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी 70 आहे, क्यू 65 आहे, तर आर किती? त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज पी अधिक क्यू अधिक आर, ह्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते? 180 येते. त्यातला पी किती आहे? 70. क्यू किती आहे? 65. अधिक आर शोधायचा आहे, बरोबर 180. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा? 70 आणि 65 यांची बेरीज करा. 5 7 आणि 6 13, 135 आले. तर हे इकडे 180कडे येऊन काय होतील? वजा होतील. म्हणजे कोण आर बरोबर 180 वजा 135 करायचे. म्हणजे किती उरले बघा? 5 आणि 4, 18तून 1 घाला तर 45. त्यामुळे इथे आर या कोणाचं माप किती असणार आहे? 45 अंश असणार. तर अशा प्रकारे आर शोधून काढायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे, कोणतीही एक कृती पूर्ण करा, दोन्हीपैकी एक, पण दोन्ही तयारी करा, परीक्षेमध्ये विचारलं जाईल. ए बीची किंमत 8 आहे. आता बघा, इथं ए एम बरोबर बघा असा ए बी आहे, त्याच्याबरोबर मधला बिंदू कोण आहे? यम. ए एम हा मध्यबिंदू आहे. तर ए एम हा पूर्ण ए बीच्या काय असणार आहे? निम्मा. म्हणजे थोडक्यात हा कुणाच्या निम्मा असणार आहे? ए बीच्या. ए एम कुणाच्या निम्मा? ए बीच्या. आणि इथं काय लिहायचं? मध्यबिंदूचा गुणधर्म. मध्यबिंदूचा गुणधर्म. मग ए बी किती दिला आहे? 8. तर दुसऱ्या चौकटीत किती येणार? 8. आणि 8ला 2ने भागायचं, किती येणार? 4. म्हणजे ए एम बरोबर किती येणार आहे ह्या चौकटीमध्ये? 4. तर अशा प्रकारे ही कृती पूर्ण करायची. आता हे वाय 108 आहे, एक्स 71 आहे. तर यम आणि यन ह्या रेषा समांतर होतील का? तर 71 आणि 108 हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. प्रश्नामध्ये दिलं असेल तर काय म्हणायचं? पक्ष. आणि दुसरं, त्यांची बेरीज करायची. म्हणजे 71 आणि 108 तुमचं येणार आहे 179. म्हणजे ही बेरीज 180 आली नाही. किती आली नाही? 180 आली नाही. हे बघा, हे बरोबर चिन्हांशी तिरकी रेष मारले, म्हणजे याचं उत्तर 179 आलं, पण 180 आलं नाही. त्यामुळे ते कोण परस्परांचे पूरक नाहीत आणि त्यामुळे रेषा समांतर नाहीत. आता त्यातला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न ब. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 आहेत. तुम्हाला डी एच पी हा 85 दिला आहे, तर एच जी एस किती अंश असेल असं विचारलं. आणि दुसरं विचारलं एम जी के.
आता बघा इथे हा 85 आहे, तर इथला HGS सुद्धा किती असणार आहे? 85. दोघं समान मापाचे असणार आहेत. कसले कोण म्हणायचे त्यांना? संगत कोण. संगत कोण. त्यामुळं HGS सुद्धा किती असणार आहे? 85 संगत कोण. त्यानंतर हा 85 मिळाला की MGK त्याचा विरुद्ध कोण आहे. मग हा 85 असेल तर MGK सुद्धा किती येणार आहे? 85. इथं लिहायचं विरुद्ध कोण. अशा प्रकारे ते काढायचं. आता x - 3 y - 6, तर AB मधलं अंतर काढायचं. एचा निर्देशक आहे x, बीचा निर्देशक आहे y. तर AB मधलं अंतर कसं काढणार? तर AB मधलं अंतर बरोबर एक्सचा निर्देशक आहे, एचा निर्देशक x आहे, एक्सची किंमत किती? -3 आणि -6. मग ह्यातला मोठा अंक कुठला? तर -3 मधून किती वजा करायचे? -6. तर हे वजा वजा काय होणार? अधिक, म्हणजे -3 अधिक 6. 6 मधून 3 गेले, किती उरणार? 3. त्यामुळे पहिल्याचं उत्तर किती येणार? अंतर 3 येणार, दोघांमधलं अंतर. त्यानंतर दुसऱ्यामध्ये बघा, मोठी संख्या 4 आहे, 4 मधून -8. तर वजा वजा काय होणार? अधिक. 4 आणि 8 किती येणार? 12. म्हणजे दुसऱ्या वेळी अंतर किती असणार आहे? 12 असणार आहे. आता बघा, त्रिकोणांच्या मापांचं गुणोत्तर 3:4 आणि 4:5 आहे. तर त्या सर्व कोणांची मापं काढायची. जर गुणोत्तर 3, 4 आणि 5 यामध्ये असेल तर पहिला कोण ए किती असणार आहे? 3x. दुसरा 4x, म्हणजे कोण बी समजा त्रिकोण आहे तो 4x असणार. आणि तिसरा कोण किती असणार आहे समजा सी, तर 5x. आणि या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 3x अधिक 4x अधिक 5x बरोबर 180. म्हणजे किती येणार बघा? 3 आणि 4 7, 7 आणि 5 12x बरोबर 180. मग गुणिले 12 काय होणार? इकडे येऊन भागिले, म्हणजे x बरोबर किती येणार? 180ला 12ने भागायचं, म्हणजे किती येणार बघा? 12 × 12 उरले 6 आणि 12 × 5 60, म्हणजे x बरोबर किती आले? 15°. मग x 15° आला तर पहिला कोण किती आहे? 3x, म्हणजे 3 गुणिले एक्सची किंमत किती आली? 15, 45. दुसरा कोण किती आहे? 4x, म्हणजे 4 गुणिले 15, 15 आणि 4 60. आणि तिसरा कोण आहे? 5x, 5 गुणिले 15, 15 पाचशे किती येणार आहे? 75°. म्हणजे 45, 60 आणि 75° हे त्याची उत्तरं येणार आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 3मध्ये कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे. तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोणाच्या मापाच्या बेरजे इतके असते. हे आपल्याला काय करायचं? सिद्ध करायचं. तर पुस्तकामध्ये दूरस्थ अंतरकोणाचा प्रमेय आहे, ती सिद्धता इथं वापरा आणि तुम्ही काय करा? तो सोडवा. अशा प्रकारचं. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये पुढचे प्रश्न पण बघूया. दुसरा आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदले असता व्युत्क्रम कोणांच्या मापांची व्युत्क्रम कोण समान असतात. तर व्युत्क्रम कोणाचा प्रमेयसुद्धा पुस्तकामध्ये आहे. ती ॲक्टिव्हिटीच्या सहाय्यानं किंवा तो पुस्तकातला प्रश्न तुम्ही बघून ह्या सगळ्या चौकटी पूर्ण करू शकता. सशर्त विधानं लिहायची आहेत. रेषीय जोडीतील कोण परस्परांना पूरक असतात. त्रिकोण ही 3 रेषाखंडांनी तयार झालेली आकृती आहे. आणि केवळ 2च विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. जर तरमध्ये लिहायचं आहे सशर्त. परत बघा पुढचा, त्रिकोणांच्या कोणांची मापं दिलेली आहेत, त्यावरून प्रत्येक कोणाचं काय करायचं आहे? माप काढायचं. x°, x - 20 आणि x - 40 या तिघांची बेरीज 180 दाखवा. त्यावरून x शोधा आणि xच्या किमती टाकून तिन्ही उत्तरं तुम्ही शोधू शकता. आता ह्याच्यामध्ये बघा, अंतराचं म्हणजे AC मधलं अंतर कसं असणार आहे? AB अधिक BC याचा वापर करून हे सोडवायचं आहे. तसंच दुसरंही हे सोडवायचं आहे. पहिल्यामध्ये AB शोधायचं आहे, दुसऱ्यामध्ये PR. आणि दोन्हीपैकी एक, जर हा जमला नाही तुम्हाला तर तुम्ही हा. पण ह्या दोन्ही प्रश्नांची तयारी करा. ह्यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी दिसेल. तर अशा प्रकारे ही जी तुमची 20 गुणांचा जो भूमितीचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतो आहे. इतरही विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.